Good morning, students. Today's part is band gap. काल आपण पाहिलेलं होतं बँड थिअरी, कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड. आता याचा पुढचा भाग आहे. द नेक्स्ट पार्ट ऑफ सॉलिड स्टेट इज बँड गॅप. व्हेरी सिम्पल डेफिनेशन ऑफ बँड गॅप. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड बँड गॅप. What is band gap? The energy difference between valence band and conduction band is called band gap. The size of the band gap decides whether electrons from valence band can be promoted to vacant conduction band or not. बँड गॅप जेवढा लार्ज असेल तेवढे इलेक्ट्रॉन्स डिफिकल्टली प्रमोट होतात कंडक्शन बँडमध्ये, आणि जेवढा बँड गॅप कमी असेल तेवढे इलेक्ट्रॉन्स इझिली प्रमोट होतात कंडक्शन बँडमध्ये. सो साईज ऑफ द बँड गॅप डिसाइड्स whether electrons from valence band can be promoted to vacant conduction band or not. When band gap is too larger, जर बँड गॅप लार्ज असेल, when band gap is too large to promote electrons from valence band to vacant conduction band by thermal energy, it is called forbidden zone. When band gap is too larger to promote electrons from valence band to vacant conduction band by thermal energy, it is called forbidden zone. And when band gap is small, electrons from higher energy levels in valence band can be promoted to conduction band by absorption of energy. Band gap जर कमी लहान असेल, when band gap is small, electrons from higher energy levels in valence band can be promoted to conduction band by absorption of energy. इलेक्ट्रॉन्स कसे प्रमोट होतात? जर बँड गॅप स्मॉल असेल तर एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यानंतर इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडमधून वॅकंट कंडक्शन बँडमध्ये काय करतात? प्रमोट होतात. ओके, सो सम बँड गॅप एनर्जी ऑफ सॉलिड्स आर गिवन. इथे या टेबलमध्ये बँड गॅप एनर्जी दिलेली आहे. सॉलिड कोण दिलेले? विच सॉलिड्स आर गिवन? डायमंड, सोडियम, सिलिकॉन अँड जर्मॅनियम. The band gap of diamond is very high, 5.47. E gap means band gap energy. E gap means band gap energy, and it is expressed in EV. EV means electron volt. So band gap energy of diamond is 5.47. Sodium is 0. Silicon is 1.12 and germanium is 0.67. जेवढी बँड गॅप एनर्जी जास्त तेवढे इलेक्ट्रॉन्स डिफिकल्टली प्रमोट होतात. जेवढी बँड गॅप जास्त असेल तेवढे इलेक्ट्रॉन प्रमोट होत नाहीत कंडक्शन बँडमध्ये, आणि जेवढी बँड गॅप एनर्जी कमी असेल तेवढे इलेक्ट्रॉन्स इझिली कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होतात. म्हणजे इथे इझिली इलेक्ट्रॉन्स कशामध्ये प्रमोट होतील? सोडियममध्ये, because sodium does not having band gap, zero band gap. Okay, so these are the examples, some examples. म्हणून म्हटले sodium metals are good conductors of heat and electricity. Silicon and germanium are metalloids, so that's why silicon and germanium are poor conductor of heat and electricity. सोडियम हा मेटल आहे कारण त्यामधला बँड गॅप एनर्जी कशी आहे? very small. So this is the band gap. Once again, what is the definition of band gap? The energy difference between valence band and conduction band is called band gap. Now explain electrical conductivity of metal on the basis of band theory. तुम्हाला माहिती आहे मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग आता बँड थेअरीनुसार इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला मेटलची बघायची. एक्सप्लेन द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स ऑन द बेसिस ऑफ बँड थिअरी. So electrical conductivity of metals. In metals, the outermost electrons of all the atoms in metallic crystals occupy conduction band. मेटल्समध्ये जे आउटरमोस्टमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स असतात मेटॅलिक क्रिस्टलच्या ॲटम्समध्ये जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स असतात ते कुठे ऑक्युपाय होतात? दे ऑक्युपायज इन कंडक्शन बँड. इन मेटल्स द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द ॲटम्स इन द मेटॅलिक क्रिस्टल्स ऑक्युपाय कंडक्शन बँड. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटल इज लार्ज. दॅट्स वाय त्यामुळे कंडक्शन बँडमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स कसे असतात? लार्ज असतात. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटल्स इज लार्ज. द कंडक्शन बँड्स in metals can be further labeled as. कंडक्शन बँड मेटलमध्ये जे कंडक्शन बँड्स असतात त्याला लेबल केलं जातं. द कंडक्शन बँड्स इन मेटल्स कॅन बी फर्दर लेबल्ड ॲज एस बँड,
overlapping S and P bands, and so on. आता हे कोणावरती डिपेंड असतं? दिस डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड इन बँड फॉर्मेशन. जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स बँड फॉर्मेशन करिता इन्व्हॉल्व झालेले असतात त्याच्यावरती डिपेंड असतं. दिस डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड इन बँड फॉर्मेशन. दस in metals, either the conduction band is partially filled with no band gap in case of sodium metal. Thus, in metals, either the conduction band is partially filled with no band gap as in metallic sodium, or there is overlapping between valence band and conduction band as in case of metallic magnesium. इथे डायग्राम दिले बघा. ही डायग्राम दिली आहे मेटॅलिक कंडक्टरची. बँड गॅप नाही याच्यामध्ये. डायग्राम ए आहे त्याला म्हटले एस बँड, आणि डायग्राम बी जे आहे त्याला म्हटले ओव्हरलॅपिंग बँड. कोणामध्ये ओव्हरलॅपिंग झालेली आहे? एस बँड आणि पी बँडमध्ये ओव्हरलॅपिंग झालेली आहे. मग दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मॅग्नेशियम. ओके, सो परत एकदा सेकंड पॉईंट बघा. द कंडक्शन बँड इन मेटल्स कॅन बी फर्दर लेबल ॲज एस बँड, overlapping S and P bands, and so on. This depends on the atomic orbitals involved in बँड फॉर्मेशन. कोणावरती डिपेंड असतं? जे ॲटॉमिक ऑर्बिटल बँड फॉर्मेशन करता इन्व्हॉल्व झालेलं असतं त्याच्यावरती डिपेंड असतं. दस इन मेटल्स, मग मेटल्समध्ये आयदर कंडक्शन बँड, एकतर कंडक्शन बँड पार्शियली फिल्ड असतो. पार्शियली फिल्ड असेल तर त्यामध्ये एनर्जी गॅप नसेल, किंवा कंडक्शन बँडमध्ये ओव्हरलॅपिंग झालेली असेल. कोणामध्ये? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये ओव्हरलॅपिंग झालेली असेल. फॉर एक्झाम्पल ॲज इन मॅग्नेशियम मेटल. ओके, सो दस in metals, either the conduction band is partially filled with no band gap as in metallic sodium, or there is overlapping between valence band and conduction band as in case of magnesium metal. In both the cases, हे दोन्ही केस sodium metal and magnesium metal या दोन्ही केसमध्ये, in both the cases electrons can easily gain electrical energy. सोडियमसुद्धा मेटल आहे, मॅग्नेशियमसुद्धा मेटल आहे. मग मेटल काय करतात? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अप्लाय करण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. इन बोथ द केसेस इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली गेन इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतात? गेन करतात. व्हॅन अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड. केव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब करतात? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर. इन बोथ द केसेस इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली गेन इलेक्ट्रिकल एनर्जी व्हेन अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिकल फील्ड is applied and are easily available for conduction. Hence metals are good conductors of electricity. त्यामुळे मेटल्स कसे असतात? मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. शेवटचा तिसरा पॉईंट आहे बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर्स. मेटॅलिक कंडक्टरमध्ये बँड फॉर्मेशन कसं होतं बघा. बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर्स रिझल्ट्स इन डिलॉकलायझेशन ऑफ आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स. बँड फॉर्मेशन झाल्यामुळे मेटॅलिक कंडक्टर्समध्ये बँड फॉर्मेशन झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय होतात? डिलॉकलाइज होतात. कुठले इलेक्ट्रॉन्स? आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स. बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर्स रिझल्ट्स इन डिलॉकलायझेशन ऑफ आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल दी मेटल ॲटम्स लिव्हिंग बिहाइंड मेटल आयन्स. आणि इलेक्ट्रॉन्स डिलॉकलाइज झाल्यानंतर मेटलपासून काय तयार होतो? मेटल आयन तयार होतो. ओके, दिस इज डिस्क्राइब ॲज कॅटायन्स ऑफ मेटल आर इमर्स इन द sea of electrons. This is described as cations of metal are immersed in the sea of electrons. So this is electrical conductivity of metals on the basis of band theory. Okay, now explain electrical conductivity of insulator. Metals means conductors and insulator. Conductor, what is the definition of conductor? काल आपण definition पाहिली. The solids having electrical conductivity in the range of 10⁴ to 10⁷, it is known as conductor. What is insulator? Insulators are bad conductor of electricity because the solids having electrical conductivity between in the range of 10⁻20 to 10⁻10, it is known as insulator. And what is semiconductor? The solids having electrical conductivity in the range of 10⁻10 to 10⁴, it is known as semiconductor. So आपल्याला बघायचं आहे इन्सुलेटरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑन द बेसिस ऑफ बँड थिअरी. एक्सप्लेन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटर ऑन द बेसिस ऑफ बँड थिअरी. इन इन्सुलेटर द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. इथे खाली दिलेला आहे ब्लॅक कलरचा तो आहे व्हॅलन्स बँड, आणि वरती जो एम्प्टी आहे त्याला म्हणतात कंडक्शन बँड. आणि या दोघांमध्ये जो गॅप आहे त्याला म्हणतात बँड गॅप, आणि त्यालाच म्हणतात फॉरबिडन झोन.
ॲरोने दाखवलं आहे बघा, त्याला म्हणतात फॉरबिडन झोन, लार्ज एनर्जी गॅप. ह्याच्यामधला एनर्जी गॅप लार्ज आहे. आणि आता इथे दिलेला आहे सेमी कंडक्टर, त्याच्यामधला एनर्जी गॅप बघा एकदम स्मॉल आहे. फॉरबिडन झोन म्हणतात त्याला. स्मॉल एनर्जी गॅप इन केस ऑफ सेमी कंडक्टर अँड लार्ज एनर्जी गॅप इन केस ऑफ इन्सुलेटर. त्यामुळे इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी पास होत नाहीत. सेमी कंडक्टरमध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते. कारण का? सेमी कंडक्टरमध्ये एनर्जी गॅप कमी असतो. एनर्जी गॅप कमी असेल तर इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिकल एनर्जी ॲब्झॉर्ब करून प्रमोट होतात, लोअर एनर्जीमधून हायर एनर्जी. लोअर एनर्जी म्हणजे व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन प्रमोट होतात. सो इन insulator the valence band is completely filled. ब्लॅक आहे म्हणजे तो completely filled with electrons and conduction band is empty. कंडक्शन बँड एम्प्टी आहे. कळलं का? परत एकदा बघा. इन्सुलेटरमध्ये व्हॅलन्स बँड कसा असतो? कम्प्लिटली फिल्ड with electrons and conduction band is empty. The valence band and conduction band in insulator are separated by a large energy gap called forbidden zone. इन्सुलेटरमध्ये जो व्हॅलन्स बँड आहे आणि कंडक्शन बँड आहे तो लार्ज एनर्जी गॅपने सेपरेट झालेला आहे आणि त्याला म्हणतात फॉरबिडन झोन. द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इन इन्सुलेटर आर सेपरेटेड बाय अ लार्ज एनर्जी गॅप कॉल्ड फॉरबिडन झोन. Thermal energy is insufficient to promote electrons from valence band to conduction band. एनर्जी गॅप लार्ज असल्यामुळे थर्मल एनर्जी जी आहे ती इनसफिशियंट असते इलेक्ट्रॉन प्रमोट करण्यासाठी. कुठून? व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये. थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट टू प्रमोट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. ॲज अ रिझल्ट द कंडक्शन बँड रिमेन्स वॅकंट. त्यामुळे कंडक्शन बँड जो एम्प्टी होता तो तसाच्या तसा राहतो, रिमेन्स वॅकंट. देअरफॉर द मटेरियल इज ॲन इन्सुलेटर. त्यामुळे असे मटेरियल काय असतात? इन्सुलेटर असतात. दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ओके, सो दिस इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटर ऑन द बेसिस ऑफ बँड थिअरी. नाव इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टर ऑन द बेसिस ऑफ बँड थिअरी. Explain electrical conductivity of semiconductor on the basis of band theory. सो सेमीकंडक्टर्स डायग्राम दिलेली आहे. ब्लॅक कलरचा आहे तो फिल्ड व्हॅलन्स बँड आहे आणि एम्प्टी दिलेला आहे तो एम्प्टी कंडक्शन बँड आहे आणि त्याच्यामधला जो भाग आहे त्याला म्हणतात फॉरबिडन झोन. आणि एनर्जी गॅप कशी आहे त्यामध्ये? स्मॉल एनर्जी गॅप आहे. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिजिएट बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. सेमीकंडक्टरमध्ये जी कंडक्टिव्हिटी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ती कोणाच्या मधली असते? कंडक्टर अँड इन्सुलेटर. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिजिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल्स म्हणजेच कंडक्टर अँड इन्सुलेटर. ओके, सेकंड पॉईंट, द मेटॅलॉइड सिलिकॉन अँड जर्मॅनियम. सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे काय आहेत? सेमीकंडक्टर आहेत. द मेटॅलॉइड सिलिकॉन अँड जर्मॅनियम आर सेमीकंडक्टर्स. Like insulator, the valence band in semiconductor is completely filled. इन्सुलेटर सारखंच इन्सुलेटरमध्ये सुद्धा व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड होता आणि कंडक्शन बँड एम्प्टी होता. लाईक इन्सुलेटर द व्हॅलन्स बँड इन सेमीकंडक्टर इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. However, the energy gap between the two bands the energy gap between the two bands is smaller than that in insulator. इन्सुलेटरमध्ये जो एनर्जी गॅप होता तो लार्ज होता, पण या सेमीकंडक्टरमध्ये एनर्जी गॅप जो आहे, बँड गॅप जो आहे तो कसा आहे? स्मॉल आहे दॅट इन इन्सुलेटर. सो देअरफॉर ॲज अ टेम्परेचर अबोव ॲब्सोल्यूट झिरो, फ्यू इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड. एनर्जी गॅप कमी असल्यामुळे 0 डिग्री सेल्सिअसच्या अबोव टेम्परेचरला ॲट अ टेम्परेचर अबोव ॲब्सोल्यूट झिरो, a few electrons in the valence band have enough thermal energy to jump through the small band gap and occupy higher energy conduction band. त्यामुळे आउटरमोस्ट शेलमध्ये व्हॅलन्स शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स कुठली एनर्जी? थर्मल एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. आणि थर्मल काय ॲब्झॉर्ब करतात? एनर्जी गॅप स्मॉलर असल्यामुळे इट हॅज टेंडन्सी टू ॲब्झॉर्ब एनर्जी, थर्मल एनर्जी टू जम्प्स थ्रू द स्मॉलर बँड गॅप अँड ऑक्युपाय हायर एनर्जी कंडक्शन बँड.
परत बघा तिसरा पॉईंट सोपा आहे. तिसरा पॉईंट, ॲट अ टेम्परेचर अबोव ॲब्सोल्यूट झिरो अ फ्यू इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड हॅव इनफ थर्मल एनर्जी टू जम्प through the small band gap and occupy higher energy conduction band. Thus, the conduction band becomes partially filled. इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये गेले, त्यामुळे कंडक्शन बँड पार्शियली फिल झाला आणि व्हॅलन्स बँड बिकम्स पार्शियली एम्प्टी. पार्शियली अर्धा एम्प्टी झाला व्हॅलन्स बँड अँड व्हॅलन्स बँड बिकम्स पार्शियली एम्प्टी. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड्स आर फ्री टू मूव्ह. आता व्हॅलन्स बँडमधून इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेल्यामुळे इलेक्ट्रॉन्स फ्री झाले मूव्ह होण्यासाठी आणि फ्री झाल्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेटलॉइड्स दाखवतात. ओके, मेटलॉइड्स आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो दस द कंडक्शन बँड बिकम्स पार्शियली फिल्ड अँड व्हॅलन्स बँड बिकम्स पार्शियली एम्प्टी. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड्स आर फ्री टू मूव्ह. when electric potential is applied to a semiconductor, मग ज्या वेळेस इलेक्ट्रिक पोटेन्शियल बाहेरून इलेक्ट्रिसिटी अप्लाय केली जाते, when electric potential is applied to a semiconductor, it conducts a small amount of electricity. Such a pure semiconductor material which has a very low but finite electrical conductivity is called intrinsic semiconductor. कोणाला म्हणतात इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर? When electric potential is applied to a semiconductor, it conducts a small amount of electricity. Such a pure semiconductor material which has a very low but finite electrical conductivity is called intrinsic semiconductor. Intrinsic semiconductor म्हणजे काय बघा, कुठून लिहायचं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर? व्हॅन इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अप्लाइड टू अ सेमीकंडक्टर, इट कंडक्ट्स अ स्मॉल अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. सच अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल विच हॅज अ व्हेरी लो बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, सो दिस इज इंट्रिन्सिक. खाली आपल्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरसुद्धा बघायचं आहे. मग आता काही डेफिनेशन आहे. डिफाईन द फॉलोइंग. फर्स्ट वन इज डॉपिंग. What is doping? What is dopant and extrinsic semiconductor? The process of addition of minute quantity of impurities to a semiconductor to increase its conductivity is called doping. What is doping? The process of addition of minute quantity of impurities to a semiconductor. सेमीकंडक्टर कोण आहेत? सिलिकॉन, जर्मॅनियम, दीज आर सेमीकंडक्टर. मग सेमीकंडक्टर कसे आहेत? पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग त्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी त्यामध्ये इम्प्युरिटी ॲड केली जाते. त्या प्रोसेसला म्हणतात डॉपिंग. The process of addition of minute quantity of impurities to a semiconductor to increase its conductivity is called doping. And what is dopant? जी impurity add केली जाते त्याला म्हणतात dopant. So dopant, the impurity added to a semiconductor to increase its conductivity is called as dopant. The impurity added to a semiconductor to increase its conductivity is called as dopant. And what is extrinsic semiconductor? Extrinsic semiconductor, it is defined as a doped semiconductor. Doped म्हणजे impurity ॲड केल्यानंतर जो सेमीकंडक्टर तयार होतो त्याला म्हणतात डॉप सेमीकंडक्टर. आफ्टर द ॲडिशन ऑफ minute quantity of impurity the semiconductor produced, it is known as doped semiconductor. A doped semiconductor having higher conductivity than pure intrinsic semiconductor, it is an extrinsic semiconductor. Intrinsic semiconductor म्हणजे काय? When electric potential is applied to a semiconductor, it conducts a small amount of electricity. Such a pure semiconductor material which has very low but finite electrical conductivity is called intrinsic semiconductor. And what is extrinsic semiconductor? A doped, after the addition of impurity, minute quantity of impurity, the semiconductor produced, it is known as doped semiconductor. So a doped semiconductor having higher conductivity, impurity add केल्यामुळे conductivity increase होते. A doped semiconductor having higher conductivity than pure intrinsic semiconductor is an extrinsic semiconductor. So there are two types of extrinsic semiconductor, N type of semiconductor and P type of semiconductor. So what is N type of semiconductor?
N type of semiconductor, there are two types of extrinsic semiconductor. Number one is N type of semiconductor and second one is P type of semiconductor. So first of all, what are N टाईप सेमीकंडक्टर? क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे हा. बघा इथे दिसते व्यवस्थित. ओके. What are N type semiconductor? Why is the conductivity of doped N type semiconductor higher than that of pure semiconductor? Explain with diagram. Question परत आहे बघा. The question will be like this. What are N type semiconductor? Why is the conductivity of doped N type semiconductor? Why is the conductivity of doped N type semiconductor higher than that of pure semiconductor? Explain with diagram. N type semiconductor ची कंडक्टिव्हिटी जास्त का असते प्युअर सेमीकंडक्टर पेक्षा, हे आपल्याला विथ डायग्राम एक्सप्लेन करायचे. आता इथे बघा, an extrinsic N type semiconductor and P type semiconductor are extrinsic semiconductor. These are extrinsic semiconductor. So an extrinsic semiconductor which is obtained by adding group 15 elements. Group 15 elements are कोणते आहेत group 15 elements? Nitrogen, phosphorus, arsenic, antimony, bismuth. These are known as group 15 elements. Metalloid मध्ये group 15 elements, small amount of group 15 elements add केल्यानंतर जे सेमीकंडक्टर तयार होतात त्याला म्हणतात एन टाईप सेमीकंडक्टर. आणि मेटॅलॉइडमध्ये ग्रुप 13 एलिमेंट्स ॲड केल्यानंतर जी सेमीकंडक्टर तयार होते त्याला म्हणतात पी टाईप सेमीकंडक्टर. ग्रुप 15 एलिमेंट्स अँड ग्रुप 13. सिलिकॉन अँड जर्मॅनियम हे काय आहेत? मेटॅलॉइड्स आहेत. सिलिकॉन अँड जर्मॅनियम्स आर मेटॅलॉइड्स. They are poor conductors of electricity. That's why they are semiconductor. Okay. So an extrinsic semiconductor which is obtained by adding group 15 elements, that is nitrogen, phosphorus, arsenic, bismuth, antimony and bismuth. Okay. Group 15 elements to an intrinsic semiconductor which belongs to group 14 elements. Which belongs to group 14. Group 14 elements are, group 14 elements कुठले आहेत? कार्बन, सिलिकॉन, germanium, then tin and lead. These are group 14 elements. Group 13 चे elements कोणते आहेत? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, थॅलियम, इंडियम. These are group 13 elements. मग ग्रुप 13, 14, 15 लक्ष ठेवा. ग्रुप 13, 14 मध्ये ॲड, ग्रुप 13 एलिमेंट्स 14 मध्ये ॲड केल्यानंतर पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. आणि ग्रुप 14 एलिमेंट्स ग्रुप 15 एलिमेंट्स 14 मध्ये ॲड केल्यानंतर एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. सो परत एकदा बघा, व्हॉट इज एन टाईप सेमीकंडक्टर? An extrinsic semiconductor which is obtained by adding group 15 elements to an intrinsic semiconductor which belongs to group 14 is called N-type semiconductor. Silicon doped with phosphorus. Silicon हा group 14 आहे and phosphorus हा group 15 आहे. Silicon doped with phosphorus. So second point, N-type semiconductor contains increased number of electrons. N-type semiconductor मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाल्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्ह होतात आणि फ्रीली मूव्ह झाल्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. एन टाईप सेमीकंडक्टर कंटेन्स इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड. कंडक्शन बँडमध्ये एन टाईप सेमीकंडक्टरच्या कंडक्शन बँडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात. कन्सिडर डॉपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. मग आता मी फॉस्फरसला सिलिकॉनमध्ये डॉप करतो. इम्प्युरिटी इथे कोण आली? फॉस्फरस ही इम्प्युरिटी आली. ओके. आणि सेमीकंडक्टर कोण आला? सिलिकॉन. सो कन्सिडर डॉपिंग ऑफ SI विथ फॉस्फरस. Silicon has crystal structure in which each silicon is linked tetrahedrally to 4 other silicon atoms. सिलिकॉनचं स्ट्रक्चर कसं असतं? क्रिस्टल स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक सिलिकॉन दुसऱ्या 4 सिलिकॉनला टेट्राहेड्रली जोडलेला असतो. ओके. सो सिलिकॉन हॅज क्रिस्टल स्ट्रक्चर इन विच ईच सिलिकॉन ॲटम इज लिंक tetrahedrally to 4 other silicon atoms. When small quantity of phosphorus, that is impurity, when small quantity of phosphorus is added to pure silicon, the phosphorus atoms occupy some vacant sites in the lattice
इन प्लेस ऑफ सिलिकॉन ॲटम. फॉस्फरसला सिलिकॉनमध्ये ॲड केल्यानंतर सिलिकॉनमध्ये ज्या ठिकाणी एम्प्टी जागा असेल त्या ठिकाणी फॉस्फरस ऑक्युपाय होतो. ओके. द ओव्हरऑल क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सिलिकॉन रिमेन्स अनचेंज. बाकीचं सिलिकॉनचं स्ट्रक्चर चेंज होत नाही. जिथे एम्प्टी फॉस्फरसला सिलिकॉनमध्ये ॲड केल्यानंतर सिलिकॉनचं जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये एम्प्टी जागा बघितल्यानंतर तो फॉस्फरस इथे ऑक्युपाय होतो. बाकीचं स्ट्रक्चर अनचेंज तसंच्या तसंच राहतं. ओके. सो 4 ऑफ द 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फॉस्फरसकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात? व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फॉस्फरस? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p3. So phosphorus containing 5 valence electron and silicon containing how many valence electron? 4 valence electron. मग आता सिलिकॉनचे 4 अनपेड इलेक्ट्रॉन फॉस्फरसच्या 5 पैकी 4 अनपेड इलेक्ट्रॉन बरोबर ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर बॉन्ड तयार होईल. कोणामध्ये? फॉस्फरस आणि सिलिकॉनमध्ये. मग आता फॉस्फरसकडे एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. मग तो इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये फ्री असल्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. मग परत बघा, द four of the 5 valence electrons of phosphorus are utilized in bonding. 4 of the 5. फॉस्फरसकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात? 5. त्यापैकी 4. 4 of the 5 valence electrons of phosphorus are utilized in bonding the closest to 4 silicon atom. बघा इथे फॉस्फरस दिलेल्या डायग्रॅममध्ये बघा. डायग्रॅममध्ये हे ब्लॅक कलरचे जे बॉल्स आहेत ते काय आहेत? सिलिकॉनचे आहेत आणि मध्येच एम्प्टी स्पेस ऑक्युपाय केलेली कोणी? फॉस्फरसने. मग सिलिकॉन फॉस्फरसच्या शेजारी 4 सिलिकॉन आहेत बघा. मग फॉस्फरस आपले 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन या शेजारच्या 4 सिलिकॉन बरोबर ओव्हरलॅपिंग करतो आणि फॉस्फरस सिलिकॉन बॉन्ड तयार होतो. मग फॉस्फरसचा शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन बघा, मोबाईल इलेक्ट्रॉन इथे दाखवलेला आहे. बरोबर आहे का? सो आणि इथे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवले बघा. वरचा येतो कंडक्शन बँड, खालचा येतो व्हॅलन्स बँड. ओके. आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इथे आलं आहे बघा, दाखवलं आहे का? ओके. त्यामुळं तो इलेक्ट्रॉन फ्री आहे आणि कुठल्या बँडमध्ये आहे? कंडक्शन बँडमध्ये आहे. ओके. सो दिस इज एन टाईप सेमीकंडक्टर. मग आता बघा, परत एकदा 4 of the 5 valence electrons of phosphorus are utilized in bonding the closest to 4 silicon atom. Thus phosphorus has one extra electron than needed for bonding. मग आता त्याला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, तो बॉन्डिंग करिता त्याला इलेक्ट्रॉन्स नाही आहे त्यामुळे तो फ्री राहतो. Therefore silicon doped with phosphorus has more number of electrons in the conduction band. Therefore silicon doped with phosphorus has more number of electrons in the conduction band than those in the conduction band in pure silicon. Pure silicon मध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स नव्हते. So thus the conductivity of silicon doped with phosphorus is higher. द कंडक्टिव्हिटी ऑफ सिलिकॉन डॉप विथ फॉस्फरस, सिलिकॉनला फॉस्फरस बरोबर डॉप केल्यानंतर त्याची कंडक्टिव्हिटी हायर होते दॅन दॅट ऑफ प्युअर सिलिकॉन. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ॲन अप्लाइड पोटेन्शियल अँड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रॉन फ्री असल्यामुळे तो मूव होतो आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. सो दिस इज एन टाईप सेमीकंडक्टर अँड द एन टाईप सेमीकंडक्टर हॅव्हिंग हायर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर सेमीकंडक्टर. ओके. पुढचा क्वेश्चन आहे पी टाईप सेमीकंडक्टर. आज हा लेसन इथे संपूर्णच टाकूया. थोडा वेळ जास्त गेला तरी चालेल, 40 मिनटं झाली तरी चालेल, कारण हा लेसन संपल्यानंतर आपल्याला एक्झाम घ्यायची आहे. ओके. सो व्हॉट आर पी टाईप सेमीकंडक्टर? Why is the conductivity of doped n-type semiconductor higher than that of pure semiconductor? Why is the conductivity of doped n-type semiconductor higher than that of pure semiconductor? Explain with diagram. आता इथे p टाईप सेमीकंडक्टर कुठला आहे? एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे. एन टाईप सेमीकंडक्टरसुद्धा एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे. सो पी टाईप सेमीकंडक्टरची डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पी टाईप सेमीकंडक्टर? ॲन एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर विच इज ऑब्टेन बाय ॲडिंग ग्रुप 13. एन टाईपमध्ये ग्रुप 15 ॲड करतात 14 मध्ये आणि पी टाईपमध्ये ग्रुप 13 ॲड करतात 14 मध्ये. ॲन एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर विच इज ऑब्टेन बाय ॲडिंग ग्रुप 13 एलिमेंट्स टू ॲन intrinsic semiconductor which belongs to group 14 is called p type semiconductor. त्याला म्हणतात p type semiconductor.
परत एकदा डेफिनेशन ऑफ पी टाइप सेमीकंडक्टर, an extrinsic semiconductor which is obtained by adding group 13 element to an intrinsic semiconductor which belongs to group 14 is called p type semiconductor. For example, silicon doped with boron. Boron group 13 elements: boron, aluminum, gallium, indium, thallium. These are group 13 elements. Okay, so silicon doped with boron. Consider pure silicon doped with boron. Consider pure silicon doped with boron. The boron atom occupy a normal position of some of the silicon atom. एन टाईपमध्ये जसं फॉस्फरस ऑक्युपाय झालेलं तसाच बोरॉन सुद्धा. बोरॉन कंटेनिंग हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स? 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. अँड सिलिकॉन कंटेनिंग हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स? 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, सो silicon doped with boron, consider pure silicon doped with boron. The boron atoms occupy normal position of some of the silicon atoms in the lattice. Boron atom has only 3 valence electrons. It does not have enough electrons to form bonds with its 4 silicon neighboring atoms. Boron atom forms bonds with 3 silicon atom. आता 3 अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे बोरॉन किती बॉन्ड तयार करेल? 3च बॉन्ड तयार करेल, कारण त्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो कुठे आलो आपण? सॉरी, इट डज नॉट हॅव. परत बघा सेकंड पॉईंट. कन्सिडर प्युअर सिलिकॉन डॉप विथ बोरॉन. द बोरॉन ॲटम्स ऑक्युपाय नॉर्मल पोजिशन ऑफ सम ऑफ द सिलिकॉन ॲटम्स इन द लॅटिस. बोरॉन ॲटम हॅज ओनली 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. इट डज नॉट हॅव इनफ इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म बॉन्ड्स विथ इट्स silicon neighboring silicon atoms. Boron atom forms bonds with 3 silicon atoms only. The missing 4th electrons creates an electron vacancy. आता एक शिल्लक राहिलेला सिलिकॉनचा इलेक्ट्रॉन्स, द मिसिंग 4th इलेक्ट्रॉन क्रिएट्स an electron vacancy. It is called a hole. शिल्लक राहिलेला सिलिकॉनचा एक इलेक्ट्रॉन, कारण बोरॉनकडे इलेक्ट्रॉनच नाही आहे सिलिकॉनच्या इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्ड तयार करण्यासाठी. दॅट्स वाय द मिसिंग 4th इलेक्ट्रॉन क्रिएट्स अन इलेक्ट्रॉन वॅकन्सी. इट इज कॉल्ड अ होल. अ होल हॅज टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इट्स क्लोज विसिनिटी. दस अ होल बिहेव्स ॲज इफ इट इज हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. Thus, a hole behaves as if it has a positive charge. The electrons in partially filled valence band moves under the influence of an applied potential. द इलेक्ट्रॉन्स इन पार्शियली फिल्ड व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड कसा आहे? पार्शियली फिल्ड आहे बघा, इथे दाखवलेला आहे. हा इथे होल तयार झालेला आहे. हा व्हॅलन्स बँड आहे. व्हॅलन्स बँडच्या इथे एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे होल तयार झालेला आहे. आणि कंडक्शन बँडसुद्धा पार्शियली फिल्ड झालेला आहे. सो दिस इज द पी टाईप सेमीकंडक्टर. सो the missing 4th electron creates an electron vacancy. It is called as hole. A hole has tendency to accept electrons from its close vicinity. Thus, a hole behaves as if it is has positive charge. The electrons in partially filled valence band moves under the influence of an applied potential. The holes move in the opposite direction. त्यामुळे होल्स कुठे होतो? कसा मूव होतो? अपोजिट डिरेक्शनला मूव होतो. सो दिस इज पी टाईप सेमीकंडक्टर. आता इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. क्लासिफाय द फॉलोइंग सेमीकंडक्टर इंटू एन टाईप और पी टाईप. आता बघा, सिलिकॉन डॉप विथ बोरॉन. दिस इज द बोरॉन हा ग्रुप 13 आहे, सो दॅट्स वाय पी टाईप. सिलिकॉन डॉप विथ आर्सेनिक. आर्सेनिक हा 15 आहे, त्यामुळे एन टाईप. सिलिकॉन डॉप विथ फॉस्फरस. फॉस्फरस 15 आहे, त्यामुळे दॅट्स वाय एन टाईप. जर्मॅनियम डॉप विथ बिस्मथ. बिस्मथ 15 आहे, त्यामुळे एन टाईप. जर्मॅनियम डॉप विथ इंडियम. इंडियम हा 13 आहे, त्यामुळे पी टाईप. 13 ग्रुप एलिमेंट्स आहे. अँड सिलिकॉन डॉप विथ गॅलियम. गॅलियम हा 13 ग्रुप एलिमेंट्स आहे, त्यामुळे पी टाईप. ओके, 15 ग्रुप असतील तर एन टाईप आणि 13 ग्रुप असतील तर पी टाईप. ओके, नाव लास्ट पार्ट ऑफ दिस लेसन, दॅट इज diamagnetism, paramagnetism and ferromagnetism. This is very, very, very important part. Diamagnetism. What is diamagnetism? Diamagnetic means the substance does not containing unpaired electrons in its valence shell. ज्या सबस्टन्सच्या व्हॅलन्स शेलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसतात त्याला म्हणतात डायमॅग्नेटिक सबस्टन्स. Paramagnetic means the substance containing 1 or 2 unpaired electrons. It is known as paramagnetic substance. And ferromagnetic substance means the substance containing large number of unpaired electrons. Unpaired paired nahi.
ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसतात त्याला म्हणतात डायमॅग्नेटिक सबस्टन्स, ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतात त्याला म्हणतात पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, आणि ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. एल्निको, cobalt, iron, nickel containing large number of unpaired electrons. That's why they behave as ferromagnetic substances. Okay, so diamagnetic substances. Define and explain diamagnetic substance. The substances with all electrons are paired. ज्या सबस्टन्समध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स कसे असतात पॅड, द सबस्टन्सेस विथ ऑल इलेक्ट्रॉन्स पॅड आर विकली रिपल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. ज्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसतात ते अट्रॅक्ट होतील का मॅग्नेटिक फील्डकडे? नाही. ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, द सबस्टन्स कंटेनिंग अनपेड इलेक्ट्रॉन्स, दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. The substance containing one or more unpaired electrons, they are attracted by electric and magnetic field. आणि ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन नसतील तर ते अट्रॅक्ट होतील का? ते रिपल होतील. सो द सबस्टन्सेस विथ ऑल इलेक्ट्रॉन्स paired are weakly repelled by magnetic field. Such substances are called diamagnetic substances. For example, nitrogen, fluorine, N2F2, NaCl, H2O, benzene, etc. Nitrogen, fluorine, sodium chloride, water, benzene, etc. In these substances, pairing of electrons balances the spins and hence cancel their magnetic moment. Pairing of electron मुळे काय होतं? Pairing of electrons balance the spins and hence cancels their magnetic moment. Next one, paramagnetic substances. Define and explain paramagnetic substances. Important आहे. N type semiconductor, very important. P type semiconductor, very important. Diamagnetic substances, definition and explanation, very important. Paramagnetic substances, definition and explanation, very important. And ferromagnetic substances, it is very, very important. Okay, so the paramagnetism. The substances with unpaired electrons are weakly attracted by magnetic field. The substances containing unpaired electrons are called paramagnetic substances असं म्हटलं तरी चालेल. सो डेफिनेशन एक्झॅक्टली काय बघा, टेक्स्टबुकमध्ये जसं आहे तसं आपल्याला लिहावं लागेल. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी काय हरकत नाही, पण व्यवस्थित लिहा. शब्द कसेही लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, त्याला काहीतरी अर्थ लागला पाहिजे. ओके, सो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, द सबस्टन्सेस विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. सच सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल, ऑक्सिजन, cupric ion Cu+2 ion, ferric ion Fe+3 means ferric, Cu+2 means cupric, and Cr+3 means chromium. So oxygen, Cu+2, Fe+3, Cr+3, etc. are paramagnetic. Okay, the spinning of unpaired electrons gives rise to a magnetic moment. The substance is attracted by, त्यामुळे असे substance काय होतात? The substance is attracted by magnetic field because of magnetic moment. These substances exhibit magnetism in presence of external magnetic field only. They lose magnetism when the external magnetic field is removed. ज्यावेळेस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली जाते त्यावेळेस ते त्यांचे मॅग्नेटिझम काय करतात? लॉस करतात. अँड लास्ट वन इज ferromagnetic substances. Define and explain ferromagnetic substances. So definition, this is very, very, very important part, ferromagnetic substances. So the substances containing large number of unpaired electrons are attracted strongly by magnetic field. त्यामुळे असे सबस्टन्स मॅग्नेट अलॉय तयार करण्यासाठी यूज केले जातात. बघा, मॅग्नेट सुद्धा एल्निको, मॅग्नेट माहिती आहे ना, एल्निको हा आहे मॅग्नेट. सो द सबस्टन्स containing large number of unpaired electrons are attracted strongly by magnetic field. Such substances are called as ferromagnetic substances. For example, Fe, CO, Gd, CrO2, etc. are the examples of ferromagnetic. Iron, cobalt, gadolinium, chromium oxide, chromium dioxide are the examples of ferromagnetic substances. These substances can be permanently magnetized. They retain magnetism even after removal of external magnetic field.
एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली तरी ते काय दाखवतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. ओके, सो दॅट्स वाय दीज सबस्टन्सेस आर यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ मॅग्नेट्स. ओके, अल्निको आहे, ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट, आयर्न आर द एक्झाम्पल्स ऑफ magnet. They contain different percentage of these metals, transition metals. Okay, so this is the end of solid state. एकूण 8 लेक्चर झाल्यानंतर आपला हा लेसन संपलेला आहे. खूप मोठा लेसन आहे, साधारणपणे 6 किंवा 7 मार्कला हा लेसन असेल. ओके, थँक्यू. आज जरा जास्त लेक्चर झालेलं आहे, 40 मिनटं झालेली आहेत. थँक्यू व्हेरी मच.